नमस्कार मित्रांनो, गाडा मालक या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आणि अहिल्यानगरचा बिरजा शनी शिंगणापूर एक्सप्रेस बिरजा आपल्यासोबत आहेत. आज त्यांचे मालकसुद्धा आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया. दादा, काय सांगाल आज बिरजाबद्दल? कारण पुसेगाव हिंदकेसरी मैदान म्हणजे एक मानाचं मैदान असतंय आणि आज बिरजाने करून दाखवलंय, गटपास करून दाखवलेलं आहे. आज सेवागिरी महाराजांच्या कृपेने आज आमचं ह्या ठिकाणी 2024मध्ये आम्ही गटाला म्हणजे गाडी पळवून मार नाही खाल्लेली. गाडी फॉल झाली तोंडावरती. पण आज स्वप्न आमच्या बिरजाने गटपास केल्या शेवगारांच्या कृपा आहे. या कृपेने आज 34मध्ये चांगला गटपास केला आहे. दादा, सर्वप्रथम तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव रामचंद्र कदम, चिपळूण कान्हेगाव. हा बैल बिरजा मी माझे मित्र किशोर रांजळे यांच्याकडे सांभाळत असतो. 6 महिने त्यांच्याकडेच असतो. त्यामुळे मी आज त्यांच्याच नावावर इकडे पळवतो. 6 महिन्यानंतर मी खाली कोकणात घेऊन जातो. पण बैल आज माझ्या बैलाला जर ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये जर चांगलं नाव कौतुक करण्याचं काम केलं आहे ते माझ्या चित्र्याने. त्या चित्र्या बैलाचे मालक भाऊर शेठ यांचे जेवढे कौतुक करावं त्यांचे कमीच आहे. कारण त्या बैलाने आज माझ्या बिरजाला उजेडात आणलं आणि त्या बैलामुळे आज माझं स्वप्न पण भरपूर माझी साकार झाली. आज त्या बैलामुळे मला देव बकासूर आज 13 देशामध्ये आज नावाजलेला बैल आणि 12 हिंदू बैल बकासूर आहे. त्या बैलाबरोबर आम्ही दिव्य अंगापूर सातारा जिल्ह्यामध्ये तिथे बिरजा आणि बकासूर पळालो. तिथेही गट आम्ही चांगला प्रथम क्रमांक केलेला. बरेचशा सुंदर बॉस मंगळी त्या सुंदर यांचा बॉस त्या बैलाही जो पळालो. पण तिथे आम्ही चौदरवाडीत पण तिथे आम्ही चतुर्थ क्रमांक केला. आज हे सर्व आम्हाला जर श्रेय मिळण्याचं कारण ह्याच्यामध्ये जर असेल तो चित्र्या बैल. बघा मित्रांनो, आज हिंदकेसरी बिरजा आपल्या सोबत आहे. चांगला असं त्यांनी इतिहास घडवलेला आहे आणि मालकांनी खूप चांगला असं आज त्यांचा बैल 1 नंबरमध्ये पळतोय. तरी पण आज त्यांनी त्या नाव केला म्हणजे त्यांचा चित्र्या. आज शनी शिंगणापूर एक्सप्रेस चित्र्या त्या बैलाने त्यांचं नाव केलेलं आहे आणि ते बऱ्याचदा त्यांचं नावसुद्धा घेतात आणि त्यांना वरसुद्धा आणलेलं आहे. दादा, काय सांगाल आजचा जो हिंदकेसरी पुसेगावचा मैदान आहे आणि चित्र्याने खूप चांगला असं गटपाससुद्धा केला. कोण होता आज पायरा? आज पहिरा याचा मल्हार होता, शिर्डीमधलाच शेट ना, वडगाव याच्यामधला मल्हार पहिला आहे. आज चांगला पहिला सुंदर गाडी पळाली आहे. फक्त देवाच्या सेवागिरी महाराजच्या आशीर्वादाने जसं गटपास झालं तसंच सेमीला पण आम्हाला तसंच साथ मिळावी शेवगारांच्या कृपेने. आणि आज आमचं स्वप्न आहे की पुष्यगाव हिंदकेसरी मैदानामध्ये आम्हाला गुलाल लागावा. मी शेवगार खरोखर म्हणजे प्रथम मी त्यांना नमस्कार करेन आणि कृपा करून आमच्या बैलावरती आशीर्वाद ठेवून आम्हाला गुलाल द्यावा ही एक विनंती करेन मी त्यांना. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी सांगितलेले आहेत. कारण आज सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी आज इथे पावन झालेली आहे आणि त्याच मैदानामध्ये बिरजाने खूप चांगलं असं छाप सोडलेली आहे. कुठून घेतला दादा बिरजा? हा बिरजा आता किशोर शेठ रांजळे शनी शिंगणापूर जे आत्ता मग असे बोलले ना तेच मालक. पण माझे मित्र कुणाल शेठ विधाते बाणेरचे ह्या बैल न बघता मी तो बैल खरेदी केला. ज्या वेळेला बैल खरेदी केला त्यावेळेला मी फक्त फोटो पाहून आणि ज्यावेळेला कुणाल शेठ म्हणाले की शेठ डोळे झाकून बैल घ्या, ऑन द स्पॉट मी माझा बैल धनंजय दत्ता सैदापूर यांचा कन्ना आपला शंकर मग ते टॉपमधला नंदी होता. मी तो बैल घेतला होता पण तो काही कारण असं थोडा जर बैल इकडे तिकडे जर 19-20 बाहेर गाडी ओढायचं भरपूर जे प्रयत्न केले पण मला काय ते यश नाही आलं. मग त्या मालकाबरोबर मी त्यांना शंकर बैल देऊन हा बैल उर्वरित थोडीफार आमची रक्कम म्हणजे आयुष्यात हाचा बैल आज जरी त्याची रक्कम लाखाच्या वर म्हटलात ना तर बोलू शकत नाही एवढी रक्कम गेली असती. पण त्या बैलांना मी अमूल्य किमतीमध्ये मी तो बैल घेऊन आज माझं नाव कौतुक माझ्या सेठचं म्हणजे किशोर शेठ रांजळेंचं पण कुणाल शेठ विधाते आणि माझं गाव कोकण रामचंद्र कदम या तिघांचं नाव आज सातारा जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये नाव गावता होतं तो बैल. बघा मित्रांनो, खूप चांगलं दादांनी सांगितले आहेत. आणि आज महादेवाचा नंदी त्यांच्या कडे आला आणि त्यांचं नावसुद्धा खूप प्रसिद्ध झालेले आहेत. आणि ते हे पण सांगितलं की आपला शरीर क्षेत्रामधला देव म्हणजे बकासूर आणि बकासूरच्या गळ्यात पळाला तो उजेडातच येतोय.
आणि जसं 12 हिंदकेसरी बकासूर, सॉरी 11 हिंदकेसरी बकासूर आज खूप चांगला दादांनी त्यांच्याबद्दल सुद्धा सांगितले. दादा काय वाटतंय आज पुसेगाव हिंदकेसरी मैदान आहे, कसं वाटतंय आज हा सोहळा कसा वाटतोय? हा पुष्यवगड नगरीचं शिवगिरी महाराजांच्या कृपेने खरोखर आज नियोजन एवढं खूप मस्त एवढं नियोजन केलं आहे. खूप छान गाडी पुढे तोंडावरती पब्लिक त्यांच्या खूप म्हणजे ते मेजॉरिटीने ते जेव्हा पोलीस हे लोक यांच्या ह्याने आशीर्वादाने सर्वांना एक बाजूला करून कुठल्याही गाडीवरती अन्याय होणार नाही याची पूर्ण जास्त दक्षता घेऊन खूप चांगलं सुंदर पारदर्शक नियोजन केलेलं आहे. आणि सेवागिरी महाराजांचं कृपा आहे शेवटी या नगरीमध्ये. त्याच्यामध्ये कुठल्या मैदानाला गाळबोट लागणार याची 100% गॅरंटीज आहे. फक्त सेवागिरी महाराजांना आमची एक विनंती आहे की आमच्या नंदीवरती कृपा करून आम्हाला गुलालाच पात्र ठरवा ही आमची त्यांना हात जोडून एक विनंती आहे. खूप चांगलं आणि असंच तुमच्यासोबत यश राहो आणि सहकारी पण आहेत, खूप फॅन्स पण आहेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? म्हणजे आमच्या गावातले माझे ज्येष्ठ म्हणजे चंद्रहाण मोडक, माझे जावय मंगेश शेळगावकर, बुरटे, किशोर शेठ रांजळे, आमची जी टीम आहे ना शनी शिंगणापूर, कोकण आणि बाणेर चिपळूण असे सर्व एकत्र टीम आम्ही मैदानामध्ये असतो. पण आता थोडे तिकडे तर मैदान बघण्याची कृपा आहे आणि आता आपला वस्तात मैदानात 79 गटामध्ये पळायला जाणार आहे. त्याच्यामुळे थोडी जरा ती तारांबळ चालू आहे. यापुढे असंच आम्हाला आमच्या बिरजाचं नाव कौतुक करण्यासाठी तुम्ही आज 14 देशामध्ये आमचं नाव होणार आहे. आज तुमचेही खरोखर मनस्वी आभार आणि तुमचेही मनपूर्वक आमच्या कोकणवासियाकडून सरसे स्वागत. धन्यवाद दादा, खूप चांगलं असं तुम्ही सांगितलं आणि सदैव असंच या शर्यत क्षेत्रामध्ये बिरजाचं नाव राहो आणि पुढच्या नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद. तुम्हाला पण आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.